श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृताचा आजचा हा 16वा भाग। याचे प्रायोजक आहेत जालन्याचे दैनिक जालना नायक, इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणारी NRG ग्रुप इंडिया, निरामय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, श्रावण मासानिमित्त विशेष सूट देणारे चिन्मय लेडीज कलेक्शन, एक सद्गुरू भक्त आणि दम्याच्या त्रासाने हैराण झालात का? दम्यावर सर्वोत्तम उपचारांसाठी आजच संपर्क करा। फोन, तुमचं आरोग्य आमची जबाबदारी। तर चला पाहूयात जालना नगरीचे भूषण उद्याच्या भागात सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या पादुकांचे आगमन। मी माझं वाटलं त्या लोकांना मिळवायसाठी का रामा यांनी इतके भांडे पात्र दिले। गंगाबाई म्हणले प्रल्हादा आपण मागितलं नाही ना, समर्थाच्या जोडीत आलाय, शांत बस। स्वयंपाक केला आणि जे लोक बरोबर आले ते चांगल्या घेऊन भिक्षेला, जे घरी देशपांडे लोक पूर्णाच्या पोळ्या सुद्धा तुपात बुडवून वर तूप टाकून खात होते, प्रल्हाद महाराजांबरोबर बसले जेवायला। अरे प्रसाद आहे सर्व दुःखांना, प्रल्हाद महाराजांच्या घरचं अन्न यज्ञाचा पुरवठाच असतो महाराज। सगळे लोक बाजूच्या लोक उद्या भिक्षा आमच्या गेली नाही, उद्या भिक्षा आमच्या गेली, दुसऱ्या दिवशी भिक्षा मागितली। 3 दिवसात शशिकांतराव अशी भिक्षा आली, जुने लोक सांगतात चरित्रात वर्णन आहे, रामाच्या मंदिरासमोर एवढा धान्याचा ढीग पडला की रामाची मूर्ती दिसत नव्हती साखर खेळण्याचा, 10 फूट असा ढीग झाला धान्याचा। महाराजांनी पाहिलं, रामा मोहात नको टाकू रे बाबा, मोहातून सुटायसाठी सगळं केलं, पुन्हा या मोहात टाकलं का मला? भाऊसाहेब, काकासाहेब, दादासाहेब, दादासाहेब, हे पहा 2 दिवस जाऊ द्या, पण 2 दिवसात सगळं धान्य लिसून टिपून याच्यात काय विक्री करायचं ते करा आणि सगळ्या साखर खेड्यातल्या लोकांना रामाचा प्रसाद जेवू घाला। परवाच्या दिवशी एक धान्याचा कण घरात नको, काय कमाल आहे। आणि 2 दिवसामध्ये सगळी धान्याची विल्हेवाट लावून अख्खं साखर खेळण्याला नाही, पंचक्रोशीतले लोक, कोणते प्रल्हाद महाराज त्यांनी घरदान दिलं, त्यांनी शेती दान दिली। अर्धी शेती आजूबाजूच्या खेड्यातली विकून आणली एका दिवसात, त्याचे पैसे वाटले। आता गावातली जमीन होती, काही मोठे मोठे लोक म्हणले महाराज आमचं ऐका, काहीतरी ऐका, तुम्हाला जमीन ठेवायची नाही ना, ती रामानंदाच्या नावाची करा। अजूनही ती जमीन रामानंदाच्या नावाची आहे, ती तुझ्या देवाची, ऐसे वर्तने निष्ठे। सगळी जमीन रामानंद महाराजांच्या नावाने केली आणि प्रल्हाद महाराज जे भांडे आले ह्याच्यावर रामानंदाचं नाव टाका, ह्याच्यात आपलं काही नसलं पाहिजे। कोणाचं आहे? रामानंदाचं। पंचक्रोशीतले लोक जेवून गेले, हा म्हणता अख्ख्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रल्हाद महाराजांचं नाव पसरलं नाही, कोणी कोणाला सांगितलं नाही, पेपरला दिलं नाही, वार्ताहराला बोलावलं नाही। रामानंद महाराजांना समजलं, प्रल्हाद महाराजांनी पत्र नाही टाकलं मी असं केलं म्हणून। रामानंद महाराजांनी प्रल्हादाने नमस्कार केल्यावर हृदयाला लावलं आणि रामानंद महाराजाला धन्यता वाटली। हनुमंताने लंकेला उड्डाण केलं, लंका जाळली, रावणाची गाडी जाळली, जी आमच्या जानकी माईची भेट घेतली आणि परत वापस आले। हे समजल्यावर रामाने जसं हनुमंताला हृदयाला लावलं, हनुमता कृतं कार्यं देवैरपि सुदुष्करं। जे देवाला जमलं नसतं ते केलं। रामानंद महाराज म्हणाले मला काही जमलं नसतं प्रल्हादा, तू करून दाखवलं, धन्य आहेस। रामाचा आशीर्वाद तुला आहे, आयुष्यात कमी पडणार नाही। आणि काय सांगावं महाराज, या प्रल्हाद महाराजांनी घरावर तुळशीचं पत्र ठेवलं, त्या प्रल्हाद महाराजांचा आज साखर खेळणा संस्थान जाऊन पहा,
कुबेराच्याचे घरी रात्री पाणी भरली वृत्तीशी महाद्वारी नित्य झाडलो जोडोनिया दोडी कर महामाया उभी. आज जर अमावस्येला 200, 300, 400 लोक जेवायला असतात, दररोज 100, 150 माणसं लोक जेवायला आहे. जिथे महाराजांनी घर दाट टाकलं तिथे आज 80 खोल्या, 16 हॉल, कोणाच्या छोट नाहीत हाल. हा कशामुळे झालं हे सगळं? हे प्रल्हाद महाराजांच्या दानाचं फळ आहे. दान करून पाहावं आणि फळ मिळून पाहावं. महाराजांनी शेतामध्ये 2 टोपले ज्वारी पेरली की 2 ट्रॅक्टर माल येतो ना. दाता तो भरला भरून उरला आहे रमेचा पते. प्रल्हाद महाराजांनी केले सर्वस्वाचे दान आणि सर्वस्वाच्या दानाचा परिणाम असा झाला. आज एक गाव असं सापडणार की मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, जिथे प्रल्हाद महाराजांचा शिष्य नाही, जिथे श्रीराम जय राम म्हणले जात नाही, जिथे उपासना आरती होत नाही, असं एक गाव नाही महाराज. कशाचा परिणाम आहे? कुठे प्रसिद्धी नाही, कुठे बोर्ड नाही. कस्तुरी खाली सांडली तरी सुवाद दरवळतो. आमच्या महाराजांना 45 वर्ष झाले, पण तेव्हा जेवढे शिष्य होते त्याच्या 10 पट शिष्य वाढलेले. आज थोड्या वेळाने प्रल्हाद महाराज पालुका रूपाने येणार आहे. उद्या परवा 2 दिवस आहे. ज्यांना कोणाला अनुग्रह घ्यायचे असतील त्यांची व्यवस्था केली जाते. असे सद्गुरू भेटले पाहिजे, दुर्मिळ आहे. असा संत भेटणं फार अवघड आहे. रामानंद महाराजांचा आशीर्वाद दिला. बरेच दिवस राहिले निघून. रामानंद प्रल्हाद महाराज साखरखेड्यातल्या राम मंदिराच्या कोट्यावर राहू लागले. बाजूला त्यांच्या चुलत भावाचं घर होतं काळे. पण त्या रामाच्या पूजेचा मान त्या काळे घराण्याकडे होता. मार्गशीर्ष महिना गेला, पौष महिना जाणार. पौषाचं सगळं घडलं. माघात रामानंद महाराज आले होते. काय रामानंद महाराजांना अतिशय बुद्धी चातुर्य, हो अधिकार सांगितलं प्रल्हादाला, या वर्षीपासून रामनवमीचा उत्सव जालन्यात करायचा. तुमच्या अधिपत्याखाली उत्सव होईल का? इथे जर प्रल्हाद बुवा राहिले समजून घ्या. साखरखेड्याने जालन्याला यायचा, तिथला उत्सव साजरा करायचा आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत रामायण तुम्ही सांगायचं. रामानंद महाराज खाली बसायचे आणि प्रल्हाद महाराज व्यासपीठावर बसून रामायण सांगायचे. तिथं खांद्यावर पाणी भरलं, तिथे रामानंद महाराजांनी आमच्या प्रल्हादाला मस्तकावर घेतलं महाराज. आणि म्हणून मला फार भूषण वाटतं आमच्या जालना नगरीचं. धन्य ही जालना नगरी, धन्य ही जालना नगरी, धन्य ही जालना नगरी, धन्य ही जालना नगरी. संत महर्षी पावन केली
तिथे ब्रह्मचर्याने महाराज येऊन गेले. अनंत साखराने तपश्चर्या केली. रामानंदाने देह झिजवला आणि प्रल्हाद माताने त्या गुंडावर पाणी टाकलं. केंद्रस्थान म्हणजे कसं, अकोला नागपूरकडच्या लोकांना जर मोठं जायचं असलं तर जालन्याला मुक्कामच करावा लागतो. तिकडून आले तरी जालन्याला मुक्काम, इकडे 400
1918 साली. रामनवमीचं कीर्तन रामानंद महाराजांनी केलं. साथीला प्रल्हाद महाराज. गुलाल उधळल्याबरोबर प्रल्हाद महाराजांना दंडाला धरलं, गाभाऱ्यात नेलं आणि आपल्या जवळचे राम प्रल्हादाला गेले. पण रामानंदाचे शिष्य खूप होते. राम कोणाला दिले? रामाजवळ 18 पद्म वानर होते. अंगठी कोणाला दिली? जसा रामाचा हनुमंत तसा रामानंदाचा प्रल्हाद महाराज. सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराजांनी जे रामानंदाला दिले ते रामानंद महाराजांनी प्रल्हाद महाराजांना राम दिले. आणि राम दिल्यावर एक सांगितलं, प्रल्हादा, राम माझा प्राण आहे, तो मी तुला देतो. एक लक्षात ठेव, रामाचं तीर्थ घेतल्याशिवाय पाणी सुद्धा प्यायचं नाही. रामाची सकाळ संध्याकाळ सगुण उपासना व्हावी, ती तू करतोच. विशेष काही सांगायचं काम नाही. साधन द्वादशीचं व्रत करायचं. एकादशीला शेजार तिलक करतात, द्वादशीला सूर्योदयाला रामाला नैवेद्य दाखवायचा. हे व्रत रामानंद महाराजांना ब्रह्मचैतन्याने सांगितलं, ब्रह्मचैतन्याने रामानंदाला सांगितलं, रामानंदाने प्रल्हादाला सांगितलं आणि प्रल्हादाने केलेलं व्रत अजून आपल्या राम मंदिरात चालू आहे. रामानंदाचं स्मारक म्हणूनच गोंदवलेला ज्या दिवशी रामानंद महाराजांनी देह ठेवला त्या मार्गशीर्ष वद्य द्वादशीच्या दिवशी गोंदवल्यामध्ये साधन द्वादशी होते. एरवीची द्वादशी नाही, हे रामानंदाचं स्मारक आहे. साखरखेडा आणि जालना या दोन्ही ठिकाणी साधन द्वादशीचं व्रत तेव्हापासून आजपर्यंत होत राहिले. म्हणजे प्रल्हाद महाराज जिथे जातील तिथे राम बरोबर घेऊन जायचे. दिवसेंदिवस शिष्य परिवार वाढत चालला. रामानंद महाराज देहात आहेत तरीही परंतु प्रल्हाद महाराजांजवळ राम राहायचे. आणि ते तीर्थ घेतल्याशिवाय प्रल्हाद महाराज पाण्याचा थेंब पित नव्हतं. काय उपासना असायची प्रल्हाद महाराजांची, काय सांगतो तुम्हाला. काय इतका विचित्र होता. वाहन सौख्य नव्हतं बरं. महाराज कधी अचानक जर एखाद्याच्या गावी आले तर आपल्या डोक्यावर पेटी वळकटी घेऊन जायची. ऐका भाऊसाहेब घरी आहे, मी आलो होतो. महाराज मला कळवायचं असतं, मी आलो असतो स्टँडवर घ्यायला. असं रे त्यांनी पटकी उठून घ्यायची, महाराजाला बसवायचं. महाराज स्नान करून रामाला मांडायचं, तीर्थ घ्यायचं, पुढचा कार्यक्रम सुरू व्हायचा. ज्याच्या घरी जातील तरी काकड आरतीने शेजारचे सगळे कार्यक्रम महाराज व्हायचे. प्रल्हाद महाराज त्यामुळे जिथे जिथे महाराज आले त्या सगळ्यांना सगुण उपासनेचा लळा लागलेला आहे. महाराज अहो आमच्या प्रल्हाद महाराजाला 2 सफरचंदाच्या फोडी द्या, ते खाली चौकोनी मंडल करणार, त्याच्यावर ते ठेवणार, पाणी फिरवणार. जीवन स्मरण. आमच्या महाराजाला सेक द्या, दूध द्या, सरबत द्या. आधी रामानंदाला दिल्याशिवाय घेत नव्हते. आहे तितके देवाचे ऐसे बर्तडे. उपासना करताना काय तल्लीनता असायची. मला आठवतं बुलढाणा जिल्ह्यात एका गावाला आम्ही गेलो, त्याबरोबर सगळे होतो. मी खूप उशिराची गोष्ट सांगतो तुम्हाला. संध्याकाळची उपासना बैलगाडीतून आम्ही सगळे उतरलो. राम मांडण्यासाठी पुजाऱ्यांनी मांडले, तिथे राम मांडले. महाराज आले, संध्या करण्यासाठी स्नान केलं महाराजांनी. आणि आमच्या शिष्यांनी महाराजांचा पितांबर मिऱ्या करून गुंडावून ठेवला. खाली पाठ, खेडेगाव, कंदील लावलेला. आणि त्या महाराजांच्या सोहळ्यामध्ये एक भिरकोटा गेला. भिरकोटा कोणालाच लक्षात नाही.
महाराजांनी स्नान केलं, भस्म लावलं आणि सगळं नेसायला घेतलं. नेसायला घेतलं की तो मांडीला चावलं. काय झालं? फेकून गेलं. पण त्यांनी दंश केला होता. भिटकोटाचा दंश काय असतो माहिती आहे तुम्हाला? मित्राचा लहान भाऊ असतो म्हणजे महाराजांचा पितापर चिटकला, इतकं रक्त निघालं. पण उपासनेसाठी लोक 5-50 थांबलेले आहेत. इकडे काय पाहायचं? महाराजांनी उपासना केली, 2 तास प्रवचन केलं. 25 लोकांसाठी 2 तास प्रवचन आमच्या प्रल्हाद महाराजांचं झालं. आपण इकडे पाहत बसलो तर लोकांना खायला वेळ होईल, घरी जायचं त्यांना. दशमीशाली महाराजांनी बाकीचे जेवण झाले आणि मग पितापर सोडताना तो निघेना, तेव्हा बरोबर त्या सेवेकडे घरी महाराज पितापर तो चिटकला. अरे तो भुंगा चालला होता. केव्हा? ते संध्याकाळच्या वेळेला. मला सांगा, 3 तास मला भुंगा चावलाय. त्याला काहीतरी तुळशीची मातीच लावायची होती, काय लावत होती त्या काळात. पण 3 तास सहन केलं देवाच्या सख्यत्वासाठी. देवावर प्रेम करत असताना आपल्या देहावरचं प्रेम कसं कमी झालं पाहिजे, आमचे प्रल्हाद महाराज. एकदा एक प्रसंग आला. प्रसंग थोडा मोठा असल्यामुळे आपण 10 मिनिट आधी विश्रांती घेऊ. 3:45 झालेत मला वाटतं. झाले का? प्रसंग मोठा आहे, तो सांगत बसलो तर हे पुन्हा मला घड्याळ दाखवतील, त्यापेक्षा आपण थांबलेले बरं. तेव्हा चहापानानंतर 15-20 मिनिटांनी आपण येऊन बसू. तोपर्यंत कदाचित प्रल्हाद महाराज आलेले असतील आणि नंतर पुन्हा आपली कथा सुरू होणार आहे. आज सुंदर सुंदर कथा महाराजांच्या जीवनातले प्रसंग आपल्याला माहिती आहे. राजाधिराज रामचंद्र महाराज हॅलो, एक 2 मिनिटं थांबा. ब्रेकसाठी 2 मिनिटं थांबा. एक 2 सत्कार आज थोडा वेळ बदल यासाठी केलेला आहे की प्रल्हाद महाराजांच्या पादुका येणार आहेत. त्यानंतर सर्वांची दर्शनासाठी घाई होईल. त्यामुळे 2 मिनिटं थांबा. एक आजचे जे यजमान आहेत सौ सविताताई कुलकर्णी, त्यांचा सत्कार महाराजांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. कारण नंतर गडबड होईल. त्यामुळे कृपया कुलकर्णी दाम्पत्यानं महाराजांच्या हस्ते हा प्रसाद स्वीकार करावा. जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ. आजचे यजमान कुलकर्णी दाम्पत्याला वेदशास्त्र संपन्न रामदास महाराज आचार्य यांच्या हस्ते प्रसाद मिळत आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ. आनंदाची अशी गोष्ट आहे की आपल्याला जे जे येतो म्हणले ते आले. पहिल्या दिवशी देखील भाऊ महाराज येऊन त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले आणि येतो म्हणून शब्द दिलेला होता. आज तो त्यांनी येऊन परत पूर्ण केलेला आहे आणि पुढे 2 दिवस येतो असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे ते येथील यात आम्हाला तीळ मात्र शंका नाही. परंतु एक सत्काराचा एक भाग असतो. खरं तर आम्ही त्यांना काय द्यावं त्यांच्याकडूनच आम्ही सत्कार घेतो. त्यामुळे मी गजानन कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी भाऊ महाराजांचा सत्कार करावा. आमच्या नियोजन समितीमधील सदस्य जे नेहमीच अग्रेसर असतात, गजानन कुलकर्णी हे नेहमी सकारात्मक भूमिका घेतात. त्यामुळे भाऊ महाराजांचा सत्कार करताना गजानन कुलकर्णी
एक मोठं वलय भाऊ महाराजांच्या मागे आहे. काल रविवारचा त्यांच्याकडे दरबार असतो त्यामुळे ते आले नाही, परंतु आज महाराजांचा हा मोठेपणा नेहमीच असतो की ते काही ना काही देतात. आजही त्यांनी आशीर्वाद तर दिलेलेच आहेत, पण जे काही त्यांना आमच्या वतीनं फुल नाही फुलाची पाकळी मदत किंवा आमच्या देणं होतं ते दिलं, पण त्यांनी ते स्वीकारलं नाही. हरकत नाही, देवाच्या चरणी त्यांनी ते अर्पण केलेलं, आम्ही ते यथायोग्य. आणखी एक आनंदाची बाब अशी की कदाचित लहान तोंडी मोठा घास होईल, परंतु वेदशास्त्र संपन्न आचार्य महाराज हे कृष्णरूपी त्यांचे 2 सुदामा इथं आलेले आहेत, हिंगोलीहून आलेले आहेत. मुद्दाम त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी, हे कथामृत ऐकण्यासाठी आले होते. आणि विशेष म्हणजे महाराजांनी त्यांना आमंत्रण स्वतःहून फोनवरून दिलं होतं. त्यांच्या या विनंतीला मान देऊन इथं आता हरिभक्त परायण नंदकुमारजी विडोळकर हे देखील आलेले आहेत. मी माळुसकर काकांना विनंती करतो की नंदकुमारजी विडोळकर यांचं त्यांनी यथोचित सन्मान करावा. नंदकुमारजी विडोळकर हे एक चांगले कीर्तनकार आहेत, गायक आहेत. आणि आत्ताच आपल्याकडे जी गुरुचरित्र रथ आला होता त्याचे ते पुढारी. जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम. असं असतं, काहीतरी थोडं दिलं की ते लगेच वापस मिळतं. त्या कदाचित यामुळे आमची दानपेटी भरून सुद्धा निघेल. नाथांच्या रांजनाप्रमाणे आमचं आहे. भाऊ महाराजांचं खूप खूप धन्यवाद. दत्तांचा प्रसादच आम्हाला आज मिळाला आहे. शशिकांत काका नंदकुमारजी विडोळकर यांचा सत्कार करा. ते हवप आहेत, कीर्तनकार आहेत, गायक आहेत, मोठमोठे कार्यक्रम देखील करतात. आणि आणखी एक मला आनंदाची सांगते, माझी व्याही आहे. व्याही आहेत आधी सांगितलं असतं तर कदाचित तुम्हाला असं वाटलं असतं की नातेवाईकांचा सत्कार आहे. इथे नात्याचा काही विषय नाही, परंतु ते महाराजांचे मित्र आहेत हे आमच्यासाठी खूप. त्यांच्यासोबतच त्यांच्या जोडीदाराला एक कुलकर्णी म्हणून आलेले आहेत, त्यांचे देखील शिवाजीरावजी देशपांडे हे आलेले आहेत. त्यांचा सत्कार मी प्रसाद पाटील यांना करण्याची विनंती करतो. प्रसाद पाटील यांनी यथोचित सत्कार करावा. महाराजांच्या विनंतीला मान देऊन हे मुद्दामून हिंगोलीहून इथं आलेले आहेत. म्हणजे एखाद्या माणसाचा मान किती पडतो ते त्याच्यावरून कळतं. चला, एक फरमाईश आली. नंदकुमारजी विडोळकर यांना एक फरमाईश आलेली आहे की एक भजन म्हणायला लावा. असं जे पारायण करते आहेत कदाचित त्यांना ते माहीत असेल, आणि साथीला तर मग कल्याण महाराज आचार्य यांचं आहे तर काही विषयच नाही. कृपया सर्वांसाठी एक भजन म्हणावं.